एका हिरव्यागार जंगलात एक रंगीबेरंगी पोपट आणि काळा पण बुद्धिमान कावळा राहत होता. पोपटाला स्वतःच्या सुंदर पिसांवर खूप गर्व होता. तो रोज स्वतःचं कौतुक करत फिरत असे. अरे बघा ना, माझ्यासारखे सुंदर पंख कोणाकडे आहेत का? कावळा फक्त शांतपणे हसत होता. एका सकाळी पोपटाने पुन्हा त्याची थट्टा केली. अरे कावळ्या, तू किती काळा दिसतोस, अगदी कोळशासारखा. मित्रा, रूपात नाही तर कर्मात सौंदर्य असतं. पोपट हसत म्हणाला, बरं, मग पाहूया कोण मोठं आहे. जो सिंहासाठी सर्वोत्तम फळ आणेल तोच श्रेष्ठ पक्षी. दोघे उडाले. पोपट उंच झाडावर पोहोचला, जिथे एक चमकदार लाल फळ लटकत होतं. पोपट खाली पडतो, पण जसेच त्याने फळ तोडायचा प्रयत्न केला, तो घसरला आणि खाली पडला. त्याच्या पंखांना दुखापत झाली. दरम्यान कावळा शांतपणे जंगलात उडत होता आणि त्याने एका झाडावर औषधी फळं पाहिली. सिंहाची गर्जना जंगलातील सिंह आजारी पडला होता. कावळ्याने ते औषधी फळ सिंहाजवळ आणून ठेवलं. सिंहाने फळ खाल्लं आणि काही क्षणांतच तो बरा झाला. कावळ्या, तू खरोखर बुद्धिमान आहेस. खरं सौंदर्य रंगात नसतं, तर चांगल्या मनात आणि कर्मात असतं. हे ऐकून पोपटाला आपली चूक समजली. मला माफ कर कावळ्या मित्रा, मी गर्वात तुझी थट्टा केली. काही हरकत नाही दोस्त, आता आपण चांगले मित्र राहूया. जंगलाचा आवाज आणि पक्ष्यांची चिवचिव दोघे आकाशात एकत्र उडू लागले. मागे डुबता सूर्य आणि हवेत मैत्रीचा गोड सुगंध. आणि त्या दिवसानंतर पोपटाने कधीही कुणाची थट्टा केली नाही. कारण त्याला समजलं, खरं सौंदर्य मनात असतं, रंगात नाही.